आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। अनधिकृत बांधकामांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख बेकायदेशीर अनैतिक धंद्यांचे शहर म्हणून देखील आहे। याचा प्रत्यय आज माजी नगरसेवक आणि ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना पुराव्यासह दाखवून दिला। वर्तकनगर नाका परिसरातील म्हाडाच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत। इतकेच नव्हे तर या बांधकामांमधून जुगाराचे धंदे बिनधिकृतपणे सुरू असल्याचे चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना दाखवले। खरे तर हा भूखंड म्हाडाने ठामपाला हस्तांतरित केलेला असून त्यावर ठामापाने पीपीपी तत्वावर पूर्णबांधणीची योजना सुरू केलेली आहे, ज्याद्वारे विविध प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येणार आहे। मात्र अनधिकृत बांधकामे आणि त्यात सुरू असणारे गैरकानूनी अवैध धंदे यामुळे ही योजना सुरूच होत नाही। इतकेच नव्हे तर हे धंदे बंद होऊ नये म्हणून राजकीय नेते ठामपावर दबाव आणत आहेत। तसेच येथे अवैध धंदे करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्यानेच ते राजरोसपणे हे धंदे करीत आहेत। हे अवैध जुगाराचे अड्डे तात्काळ बंद करावे यासाठी ठामपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। यावर तात्काळ कारवाई न झाल्यास आपण धरणे आंदोलन करणार असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले। मी वर्तकनगर नाक्यावर उभा आहे। माझ्या हकेच्या अंतरावर काँग्रेस ऑफिसच्या हा क्लब जुगाराचा चालू आहे। तुम्ही बघाल ही योजना महापालिकेने हातात घेतलेली आहे। भूखंड पीपीपी तत्वावरती ह्याची वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे। आजूबाजूचे जेवढे दुकानदार किंवा पीपीपी अफेक्टेड लोक आहेत, पीएपी ती लोक या ठिकाणी आहेत। हा क्लब तुम्ही बघाल, हा क्लब दिवसा रात्र आहे बघा, किती लोक आहेत बघा। या क्लबला राजकीय वरदहस्त आहे। पोलिसांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा हा क्लब बंद केला जात नाही। सिनियर पोलीस इन्स्पेक्टर वर्तकनगर यांना सांगितलं मी, हा क्लब तुम्ही बघाल हा भाड्याने चालतो। लाखो करोडो रुपयाची उलाढाल या क्लबवर चालते। राजकीय वरदहस्त आहे, मंत्र्यांचं वरदहस्त आहे, आमदारांचं। त्यांनी सांगितलंय इथे, त्यांनी सांगितलंय रिकामा करू नका, बंद करू नका। हा बघा, आणि काँग्रेस यापुढे ठाण्यातील सर्व क्लब मटक्याचे धंदे याच्यावरती रस्त्यावरती उतरणार। आतापर्यंत हा बघा, हा मॅनेजर आहे। आतापर्यंत आम्ही गप होतो, परंतु ही योजना राबवायची आहे आम्हाला महापालिकेची, आणि ही योजना राबवली। ही योजना आमची पेड बेबी आहे। या योजनेतून महापालिकेला 50 कोटीचा फायदा होणार आहे, हाऊसिंग स्टॉक मिळणार आहे, काही पैसे न गुंतवता। हा अनधिकृत बांधकामात हा क्लब आहे, आणि या क्लब मध्ये ही दुनियाभरची लोक इकडनं तिकडनं येऊन बघा। हा क्लब कुठलाही क्लब मटक्याचे धंदे चालू असण्याबद्दल माझं काही आक्षेप नव्हता। जाणारे जातील, हे बघा अजून बसून आहेत, हे बघा हे अजून बसून आहेत इथे। हे बघा अजून उठत नाही। याला किती आहे बघा, बघतो काय माझ्याकडे, बघू नका, अजून उठून आहेत, बघा लपून आहेत। तर काही मटक्याच्या दारूच्या धंद्याबद्दल आम्ही कधी काही बोललो नाही, हुक्का पार्लर बद्दल बोललो नाही, पण ही योजना आहे महानगरपालिकेची। हा भूखंड म्हाडाने महापालिकेच्या ताब्यात दिलेला आहे, आणि हा रिकामा करण्यासाठी यांना नोटिसा पण दिलेल्या आहेत या जमीन या गाळेधारकाला, या बांधकामधारकाला। त्यांनी सांगितलं ते कुठे इकडे जातात, तिकडे जातात, मंत्र्यांकडे जातात, कुठल्या आणखीन कुठल्या माजी नगरसेवकाकडे जातात। खाली करू नका, कोण काय करतो आम्ही बघतो। तर म्हणून हे बघा, हे पत्ते बित्ते बघा, हे बघा, हे बघा, हे पत्ते। पोलिसांना सांगितलं तर पोलीस बोलतात, माझ्या इकडे एक जण व्हिडिओ काढत होता घरात, तर पोलीस रोशन जाधव बोलतात व्हिडिओ काढण्याचे सगळ्यांना अधिकार, मग आता आम्हाला पण अधिकार आहेत। आणि काँग्रेस ठाण्यात याच्या पुढे सगळ्या रम्मी क्लब्सवर, सगळ्या मटक्याच्या धंद्यांवर, दारूच्या धंद्यांवर, आणि सगळे लेडीज बार, हुक्का पार्लर बार जे अनधिकृत बांधकामात चालतात, लेडीज बारला सुप्रीम कोर्टाने परमिशन दिली आहे, अनधिकृत बांधकामांना परवानगी दिलेली नाही। हे पूर्ण अनधिकृत बांधकाम आहे। आयुक्तांना सांगून दमलो, मनपा आयुक्तांना। काल आशुतोष डोंगरे साहेबांना पत्र दिलंय। मनपा आयुक्त नुसते हो म्हणतात, तिकडे हे देतात, आदेश देतात। केराची टोपली सहाय्यक आयुक्त, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर दाखवतात, तिकडे उपायुक्त तिकडे नुसतं मिटिंग घेण्यात बिझी आहे, पाटोळे काही करत नाहीत। मग इथे डीसीपी क्राईम आहेत, डीसीपी झोन 5 आहेत, त्यांनाही काल पत्र दिलेलं आहे। आज सकाळी सांगितलं मी सिनियर पीआय ना की तुम्ही आजपर्यंत रिकामा करा, नाहीतर उद्या मी उपोषणाला बसेन। काही केलेलं नाही, त्यांना वेळा वाटलो मी। हे बघा त्यांच्यासाठी जेवण बघा, मटणाची जेवण इथं इथे देशामध्ये जगामध्ये लोक उपाशी मरतायत, पाणी नाही। या क्लब मध्ये बघा दाल फ्राय, मटन रस्सा, ही भाजी बघा, हा भात,
बिर्याणीचा राईस, चहा, कूलर, राजरोसपणे एकदा मस्त अय्याशी. चला या. हे बाथरूम बघा, हे घाण टॉयलेट बघा, ह्याचं सांडपाणी सगळं बाहेर जातं. हे सगळे भाई लोक, कसले भाई बघायचे मला, कुठले भाई. हे बघा, हे बघा इकडे, हे बघा हे कॉइन देतात, हे बघा हे काउंटर बघा बाजूला, हे काउंटर बघा, हे काउंटर मधून, हे बघा हा बाजूला, हे काउंटर मधून बघा, हे बघा हे शिक्के दिले जातात असे, आणि शिक्क्याच्या बदल्यात पैसे घेतले जातात, नाही तर प्रॉपर्टी लिहून घेतले जातात. ऐकलं का? हे सगळे खेळणारे, जुगार खेळणारे आया बहिणींना मारतात, पगाराचा पैसा याच्यात घालतात, आया बहिणी उपाशी. आणि मी कसलं फडणवीस साहेबांचं कसलं रामराज्याचं सरकार आहे सांगा मला. ज्या भूखंडावर मी उभा आहे हा भूखंड आहे 404 सर्वे क्रमांक, हा तहसील मधली नोंद, आणि हा भूखंड आहे 214चा 1 व 2. हा भूखंड वर्तकनगर शॉपकीपर सोसायटीचा आहे, आणि हा मागचा भूखंड म्हाडाचा आहे. म्हाडाने हा भूखंड वर्तकनगर आपल्या महापालिकेला दिला, वर्तकनगर शॉपकीपर सोसायटीने पण महापालिकेला दिला, आणि पीपीपी योजनावरती तत्वावरती योजना राबवण्याचं काम महापालिकेने वर्क ऑर्डर दिलेली आहे. याच्यातून सगळ्या विस्थापितांचं पुनर्वसन होणार आहे. आजूबाजूच्या रस्ता रुंदीकरणात असेल, इतर प्रोजेक्ट मधील येणार जे अस्तित्वातील हे भाडेकरू आहेत किंवा हे जे अनधिकृत बांधकामधारक आहेत त्यांना सगळ्यांना घरं देणार आहेत, पर्यायी जागा देणार आहेत ह्याच्यामध्येच. आणि वर्तकनगर शॉपकीपर सोसायटी जी आमची अधिकृत आहेत त्यांना आम्हाला पण पर्यायाने त्यांनी बांधून देणार त्याच्यामध्ये. आता प्रश्न असा आहे की बरेच महिने झाले, एक तर महानगरपालिकेने काहीही गुंतवणूक न करता महापालिकेला 50 कोटी रुपयाचा आर्थिक फायदा होणार आहे. ऑफिशियल फायदा, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, सीएफओ चार्जेस आहेत सगळे. त्याचप्रमाणे महापालिकेला 50 कोटीची मालमत्ता मिळणार आहे ह्या बिल्डिंग मध्ये. ही मोठी बिल्डिंग आहे, 7.5 लाख फूट एफएस आहे. आणि तसं असताना ही अनधिकृत बांधकामं जी आहेत ह्याच्यामध्ये रिकामे तर करत नाहीच आहेत, पण तुम्ही बघाल राजरोसपणे जुगाराचे अड्डे आहेत. आम्ही जुगाराचे अड्डे चालवणारे आमच्या भागातली पोरं आहेत, त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही लवकरात लवकर खाली करा. त्यांनी भाड्याने घेतलंय, ते का त्यांच्या मालकीचे नाही, त्यांनी भाड्याने घेतलं. लवकरात खाली करा, आमच्या योजनेला मध्ये आड येऊ नका. परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे आणि हे महापालिकेचे अधिकारी किंवा पोलीस खात्याचे लोक असल्यामुळे हे यांना पाठीशी घालतात, यांना हप्ते मिळतात, हे राजकीय पुढारी त्यांचे होर्डिंग्स ते लावतात, यांचा खर्च कार्यक्रमाचा तो करतात. आम्हाला ते करायचं आणि म्हणून वारंवार सांगून सुद्धा होत नाही. म्हणून आज तुम्हाला आम्ही या ठिकाणी बोलवलंय. हा क्लब जर आज संध्याकाळपर्यंत बंद नाही झाला पूर्णपणे, उद्या सकाळी मी इथे आमरण उपोषणाला बसणार. अशा प्रकारचं पत्र मी आता पोलीस स्टेशनला पण देऊन आलोय, पाठवलेलं आहे. आणि हे काल सीपींना पत्र दिलेलं आहे मी, डुमरे साहेबांना. आणि मग इथेच नाही थांबणार काँग्रेस संपूर्ण ठाण्यामध्ये मटक्याचे क्लब, याचे क्लब, जुगाराचे क्लब जेवढे चालतात, मटक्याचे अड्डे, दारूचे अड्डे, हुक्का पार्लर, लेडीज बार, तिथे सगळीकडे काँग्रेस उतरणार. तिथे जर डिवचला आम्हाला, आम्ही फक्त या योजनेपुरती बोलतोय, आम्हाला जर डिवचलं कोणी धमकी दिली सत्ताधाऱ्यामधल्या की कसा खाली करतो काय करतो बघा, मग आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आम्ही दाखवणार कुठला भाई बी येतो आम्हाला बघायचंय. दगडी चाळीतला येतो, तिहार जेल मधला येतो, जमशेदपूरच्या जेल मधला येतो की कराचीवरनं येतो, बघायचंय मला पण कोण कुठल्या भाईमध्ये किती दम आहे त्या विक्रांत चव्हाणला हात लावायला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावायला. पोलिसांची काय भूमिका आहे? पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. पोलिसांना सांगितलं आज आम्ही वाट बघणार नाही, उद्यापासून पोलिसांनी केलं तर आम्ही सांगणार सगळ्यांना सस्पेंड करा, सगळ्यांवरती बडतर्फीची कारवाई करा. त्या क्लबला हे नाही आहेत, लायसन्स नाहीये. बोला. अजून कधी भाडे नाही काही दुसरं काय? बरेच आहेत, इथे नाही आहेत. इथे वेश्या व्यवसाय मागच्या बिल्डिंग मध्ये चालतो, ते बिल्डिंग बघा आता पळून गेले, सगळे रिकामे आहेत. या नाही, या मोठ्या बिल्डिंग मध्ये नाही. आता मी तुम्हाला दाखवलं तिकडे, हा ही C1 कॅटेगरीतली बिल्डिंग आहे, ही सुद्धा अजून तोडत नाही. लोकांना हे योजना हे राजकीय वरद असतं. आणि ज्यांनी ठरावावर सह्या केल्या, ज्या नेत्यांनी ठरावावर सह्या केल्या, महासभेचा ठराव झालेला आहे, वर्क ऑर्डर दिलेली आहे, स्टँडिंग कमिटीचा ठराव झालेला आहे, ज्या नेत्यांनी सह्या केल्या, ज्या नेत्यांनी याच्यावर, तेच नेते इथे सांगतात खाली करू नका. आता त्याच्या पुढे आणखीन काही गोष्टी आहेत, कोणाला काय मिळालंय मी इथे नंतर बोलेन. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.